नमस्कार. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. मी रवींद्र थोरात. आता पाहूया बदलापूर नगर परिषदेची संबंधित एक महत्त्वाची बातमी. ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या 18 जून 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 463 विषयांच्या ठरावाप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. ही कारवाई नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आले. तक्रारीमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदी, वित्तीय शिस्त, मुख्याधिकाऱ्यांची वित्तीय टिप्पणी तसेच प्रभागनिहाय निधी वाटपातील समतोलाकडे दुर्लक्ष करून 463 विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ तपासून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. या निर्देशाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उल्हासनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केले. या चौकशीमध्ये 18 जून रोजी मंजूर करण्यात आलेले ठराव, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965 तसेच लेखासंहिता, प्रशासनाचे स्थायी निर्देश आणि प्रचलित नियमांची सुसंगत आहेत की नाही याची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही कारवाई प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे चौकशीसाठी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही. या बातमीतील माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत पत्रावर आधारित आहे. या चौकशीच्या अहवालानंतर या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे आता बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे. भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.